म्हणजे निश्चितपणे दोन ठाकरे एकत्र येत आहे, महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि ठाकरे हा एक ब्रँड आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. मुळात त्यात दोन ठाकरे नावाचे ब्रँड जर एकत्र येणार असेल तर निश्चितच स्वागत आहे. पण या परिस्थितीमध्ये जी एक टीका होती आहे की ठाकरेंच्या अस्तित्वाचे प्रश्न तयार झालेला होता, त्यामुळे ठाकरे आता मराठीचा सहारा घेऊन पुन्हा एकत्र उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. वाटतं तुम्हाला की ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आहे? बघा, ठाकरे ब्रँडला अस्तित्वाचा प्रश्न कशाकरता निर्माण होईल? मुळात मराठीचा मुद्दा यासाठी तर शिवसेनेचा जन्म झालेला आहे ना. बाळासाहेब ठाकरे हा जो काही एक ब्रँड अजूनही टिकून आहे किंवा अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा हिंदुत्व आहेच, अगदी. पण बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावरती भूमिपुत्रांचा लढा, मराठी माणसाचा लढा आणि शिवसेनेची स्थापना त्यासाठी झाली. उद्धव ठाकरेंनी कधी हा विषय सोडला नाही आणि राज ठाकरे यांनी जो त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला तोही त्याच मुद्द्यावर केला. आम्हाला काहीच अडचण नाही मराठी माणसाचे विषय सातत्यानं मांडण्यावर, किंबहुना आमच्यासाठी ती गर्वाची गोष्ट असते की हे विषय मांडण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे. हिंदुत्व आहेच, ती लढाई चालूच राहते, पण आमचं मूळ जे आहे ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढाईमध्ये आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.